नमस्कार भक्त हो. आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा पद्धत आणि मनाला स्पर्श करणारी सविस्तर कथा. मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे काय? मार्गशीर्ष हा विष्णू आणि लक्ष्मी मातेचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केलेले लक्ष्मी पूजन अतिशय फलदायक असते. घरात सुख शांती समृद्धी आणणारा हा दिवस अनेक स्त्रिया व्रत म्हणून पाळतात. पूजा कशी करावी? सकाळी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढावी. देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवून चौक पूर्णांक काढावा. दीप धूप अगरबत्ती लावून मातेला हळद कुंकू फूल अर्पण करावे. नैवेद्यासाठी खीर गुळ खोबरे किंवा तूप साखर अर्पण करावा. लक्ष्मी अष्टक श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणल्यास अतिशय उत्तम मानले जाते. संध्याकाळी दीप लावून पुन्हा आरती करावी. आता आपण ऐकूया कथा. पूर्वी एका गावात गंगा नावाची गरीब स्त्री राहत होती. नवरा शेतमजुरी करायचा, पण कितीही मेहनत केली तरी त्यांच्या घरात नेहमी दारिद्र्य आणि दुःखच होतं. एका दिवस ती खूप दुःखी बसलेली असताना एक तेजस्वी साधू तिच्या दारात आले. गंगाने त्याचे स्वागत केले. साधूंनी विचारले, माते, एवढं दुःख कशाचं? गंगाने रडत रडत तिची सारी अवस्था सांगितली. हे ऐकून साधू म्हणाले, माते, चिंता करू नकोस. मार्गशीर्ष महिना जवळ आला आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तू लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा कर. घर स्वच्छ ठेव, रांगोळी काढ आणि श्रद्धेने दीप लाव. हे व्रत तुझं जीवन बदलून टाकेल. गंगाने साधूच्या सांगण्यापासून पहिल्या गुरुवारी पूजा केली. फार काही नसलं तरी तिने प्रेमाने फुले दीप नैवेद्य अर्पण केले. दुसऱ्या गुरुवारी तिला जाणवले की घरात शांती वाढली आहे. तिसऱ्या गुरुवारी तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली आणि चौथ्या गुरुवारी घरात पैशाची आवक वाढली. काही आठवड्यातच त्यांच्या घरातील दारिद्र्य नाहीसं झालं. सुख समृद्धी यांनी घरात अतोप्रोत वाढला. गावातील लोकांनी हे पाहून मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू केले. म्हणतात, जिथे मार्गशीर्षात लक्ष्मी पूजन होतं तिथे लक्ष्मी माता कायमच वास करते. मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. ही कथा आपल्याला सांगते की निष्ठेने केलेली पूजा नक्कीच फल देते. तुमच्या घरावरही लक्ष्मी मातेची कृपा कायम राहो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय लक्ष्मी माता.